नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये एक बंपर भरती आलेली आहे. ही जी भरती आहे ती भरती जवळपास 100 जागांसाठीची भरती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन लागणार आहे ते मिनिमम तुम्हाला ग्रॅज्युएशन हे क्वालिफिकेशन असणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं करावायचं आहे, कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा उपलब्ध असणार आहेत आणि त्याचबरोबर याच्यासाठी परीक्षा फी कशी असेल आणि सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आहे. ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची आवश्यकता भासणार नाही. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, महत्वाचं म्हणजे व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. ही जी भरती आहे ती ऑल ओव्हर इंडियासाठी आहे आणि कशा ठिकाणी आहे भरती, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, याच्यामध्ये ही भरती आहे. बघा इथं पोस्ट किती दिलेल्या आहेत, तर एकूण 97 जागा इथं देण्यात आलेल्या आहे आणि कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. अतिशय चांगली भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये आलेले आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय म्हटलेलं आहे इथं तुम्हाला, की कॅन्डिडेट शुड हॅव मास्टर डिग्री इन केमिकल किंवा इक्वेलंट जे काय आहे त्याची तुमची काय असली पाहिजे, फुल टाइमची मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा अजून इथं काय दिलेलं आहे, MSc केमिस्ट्री असेल तरी इथं तुमचं चालणार आहे, हे तर लक्षात घ्या मित्रांनो. किंवा अन्य काय ज्या काय ब्रँच आहेत त्या ब्रँच देखील तुमची डिग्री असणं आवश्यक आहे किंवा MSc असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा इथं तुम्हाला मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात, मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी SC ST आहेत किंवा PWBD आहेत त्यांना 55% मार्क इथं आवश्यक आहेत, हे इथं लक्षात घ्यायचे मित्रांनो. बघा एक्सपिरियन्स मागितलेला आहे का, तर एक्सपिरियन्स मागितलेला आहे इथं मित्रांनो. 2 वर्षाचा मिनिमम तुमचा एक्सपिरियन्स इथं असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बघा तुमचं जे काही टेस्टिंग आहे किंवा केमिकल आहे याच्यामधील तुम्हाला काय असलं पाहिजे, एक्सपिरियन्स असणं इथं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काय आहे, तिथं सगळं देण्यात आलेलं आहे. मित्रांनो बघा ही जी PDF आहे ती जवळपास 18 पेजेसची PDF आहे आणि मी प्रत्येक पॉईंट वाचत राहिलो तर आपला व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सगळे महत्त्वाचे पॉईंट कव्हर करण्याचा इथं प्रयत्न करत आहे. एज लिमिट बघा इथं किती दिलेलं आहे आपल्याला, तर तुमचं एज जे आहे ते एज तुमचं 28/2/2025 पर्यंत मिनिमम तुमचं एज असलं पाहिजे 30 वर्ष. आलं का लक्षात, मिनिमम तुमचं वय असलं पाहिजे 30. आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जे काय एज मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे कास्ट कॅटेगरीनुसार ते इथं तुम्हाला दिलेला आहे, हा चार्ट बघू शकता. आणि तुमचं एज जर थोडं जास्त असेल तर नक्कीच आपण ज्या कॅटेगरीमधून येतोय त्याच्यासाठी आपल्याला एज मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, ते पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने काय करायचंय, फॉर्म इथं तुम्हाला भरायचा आहे. जे काही कॅन्डिडेट आहेत, ज्याचे PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठीच इथं काही सूचना मित्रांनो इथं देण्यात आलेल्या आहेत. ही जी काही PDF आहे ती PDF मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही ही PDF पाहायची आहे आणि डिटेल तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं सिलेक्शन प्रोसेस बघायची आहे, कशी असणार आहे. तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ग्रुप डिस्कशन होणार आहे आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देखील होणार आहे. या सगळ्यांमधून तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ती किती मार्काची आहे बघा इथं, 135 क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला, अशी 120 मिनिटाची ही तुमची परीक्षा असणार आहे, हे मित्रांनो इथं लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची इथं वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पासिंग किती मार्काला आहे हे इथं
चार्ट मध्ये देण्यात आलेला आहे। जनरल, EWS आणि ओबीसी कॅन्डिडेट साठी बघा 40 मार्क पाडायचे आहेत आउट ऑफ 100, आणि जे ST, SC, PWBD आणि XM जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 100 पैकी 35 मार्क इथं पाडायचे आहेत। ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये तुम्हाला इथं दोन्हीकडतीही 40% मार्क असणं आवश्यक आहे। चला पुढे आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला बघा पुढे काय माहिती दिलेलं आहे। फिजिकल फिटनेस देखील तुमचा इथं चेक केला जाणार आहे, इथं लक्षात घ्या मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला जे काय पेमेंट देण्यात येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पेमेंट किती भेटणार आहे बघा इथं तुम्हाला 40,000 ते 1,40,000 एवढं काय भेटणार आहे पेमेंट इथं दिलं जाणार आहे। ते इथं लक्षात घ्या मित्रांनो। सर्व्हिस लॅबिलिटी पण तुम्हाला द्यावी लागणार आहे। तुम्हाला इथं बॉन्ड 2 लाख रुपयाचा द्यावा लागणार आहे मिनिमम 3 वर्षाच्या पिरियड साठी, हे लक्षात घ्यायचं आहे बघा। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पुढे काय दिलेलं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीच्या काही गोष्टी किंवा इलिजिबिलिटी इथं देण्यात आलेल्या आहेत। इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परीक्षा फी दिलेली आहे। तुम्हाला इथं 600 रुपये एवढी परीक्षा फी भरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। आणि ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल फी असणार आहे, हे पण इथं लक्षात ठेवा मित्रांनो। पुढे आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला इथं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे। मित्रांनो ऍप्लिकेशन करत असताना आपला व्हॅलिड ईमेल ID आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। तुमचं जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते सर्व कम्युनिकेशन मित्रांनो कशावरती होणार आहे, ईमेल वरती होणार आहे, हे इथं लक्षात घ्या। तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या सगळ्या स्टेप इथं देण्यात आलेल्या आहेत। फॉर्म पूर्ण व्यवस्थित फिलअप करायचा आहे मित्रांनो। आणि तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचणी जर आल्या तर इथं हा मोबाईल नंबर दिलेला आहे, याच्यावरती काय करायचं आहे 10 ते 5 या टायमिंग मध्ये वर्किंग डेजला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला फॉर्म भरत असताना काय अडचण आल्या तरी। आणि परीक्षा फी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे मित्रांनो, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। त्याचबरोबर आता आपल्याला पाहायचं आहे की ह्या परीक्षेची लास्टची डेट कधी असणार आहे। बघा इथं तुम्हाला टेंटेटिव्ह डेट दिलेल्या आहेत, 1/3/2025 पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे। 21/3/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। आणि साधारणतः एप्रिल मध्ये तुमची ही परीक्षा असणार आहे। परीक्षेच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुमचं जे काय ऍडमिट कार्ड वगैरे आहे ते तुम्हाला तिथं डाउनलोड करायला भेटणार आहे। तर मित्रांनो बघा अतिशय चांगली भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये आलेले आहे। जे विद्यार्थी केमिकल क्षेत्रामधून त्यांनी काय केलेलं आहे, डिग्री घेतलेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।